नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 7 महिन्यात मिळाले। या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 7 महिन्यात मिळाले 1315 कोटी कांद्याचे। नाशिक नंतर सोलापूर बाजार समिती प्रसिद्ध कांद्याला क्विंटल मागे 2500 ते 3000 रुपयाचा भावात वाढ होणार का, त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीन होऊ शकता सोलापूर एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 80 लाख क्विंटल कांदा विकला आणि यातून 1139 कोटीची उलाढाल झाली होती। यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला लावलेला कांदा मुसळधार पावसामुळे खराब झाला आणि आवक कमी झाली। एप्रिल 2024 पासून आतापर्यंत बाजार समितीत 58,62,000 क्विंटल कांदा विकला गेला असून त्यातून शेतकऱ्यांना 1315 कोटी रुपये मिळाले आहे। नाशिक नंतर कांद्यासाठी सोलापूर बाजार समितीत राज्यभर प्रसिद्ध आहे, त्यामुळे सोलापूर बाजार समिती सोलापूरसह नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, धाराशिव, कर्नाटकातून कांदा विक्रीसाठी येतो। पण सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी बेंगलोर बाजारात भाव चांगला असल्याने त्या ठिकाणी देखील हजारो क्विंटल कांदा विकला आहे। यंदा कांद्याची आवक कमी असल्याने भाव प्रति क्विंटल 6000 रुपयापर्यंत गेला होता, पण काही दिवसात भावात मोठी घसरण झाली आणि 5000 वरून भाव 3000च्या आत आला। आता कांद्याला प्रति क्विंटल सरासरी भाव 2000 रुपयापर्यंत मिळत आहे। आता उन्हाळी कांदा बाजारात येत असून जिल्ह्यातील अजूनही कांद्याची लागवड सुरूच आहे। कांद्याला सरासरी भाव 2000 रुपये। सोलापूर बाजार समितीमध्ये आवकेसह भावात सुद्धा एकंदरीतच सुधारणा असतेच। राज्यभरात नाशिकच्या नंतर या ठिकाणी सोलापूरचा नंबर, संपूर्ण महाराष्ट्रातील ही सद्यस्थिती। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा। जय महाराष्ट्र। धन्यवाद। सबस्क्राईब करा।